मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती फिसकटलेली आहे आणि आता शरद पवार यांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढेल असा दावा अंकुश काकडे करतात। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळे आपण त्यांची बातचीत करणार आहोत। या युतीकडे नेमकं कसं पाहता? आधी चर्चा होती की दोन्ही एकत्र येणार, आता येत नाहीयेत, आणि काय नेमकं वाटतं तुम्हाला ही युती फिसकटण्यामागचं नेमकं कारण काय? नाही, युती झाली या संदर्भातही आमच्याजवळ कुठल्याच प्रकारची माहिती नव्हती आणि तुटली या संदर्भातही कुठल्याही प्रकारची माहिती नाही। आम्ही इंडिया अलायन्स पार्टनरच्या सोबत आघाडी करण्याकरता तयार असण्याची आमची भूमिका होती आणि आहे। कुठल्याच परिस्थितीत आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही अशा स्वरूपाचा देखील निर्णय हा काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे। त्यामुळे आमच्याकडून कुठल्याच प्रकारचं अडवणुकीची किंवा अस्पष्टताही नव्हती आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा आमचा मित्रपक्ष आहे आणि यासोबत त्यांच्यासोबत आम्ही विविध ठिकाणी आघाडीच्या संदर्भात चर्चा करत आहोत। नक्कीच, पण आता पुण्यामध्ये आणि विशेष करून पिंपरी चिंचवड या ठिकाणी काँग्रेस, मनसे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची संयुक्त बैठक सुरू आहे। मनसेबाबतची नेमकी काँग्रेसची भूमिका काय असणार आहे? मनसेच्या सोबत आघाडी करण्यासंदर्भात अद्यापपर्यंत आम्हाला कोणाही परवानगी मागितलेली नाही। त्यामुळे तशा प्रकारचा प्रस्ताव नसल्यामुळे त्या संदर्भात भूमिका ही वेगळ्याने घेण्याची काही आवश्यकता नाही। वंचित सोबत सुद्धा अशाच पद्धतीची चर्चा सुरू होती काँग्रेसची आणि नेते जाऊन भेटले सुद्धा होते बाळासाहेब आंबेडकर यांना। काही पॉझिटिव्ह रिप्लाय त्यांच्याकडून आलेला आहे का? आणि ते सुद्धा या महाविकास आघाडीचा भाग असतील का? किंवा जागा वाटपाचं काही सीट शेअरिंग त्यांच्यासोबत काही बोलणं सुरू झालेलं आहे का? किंवा चर्चा संपलेली आहे का? नाही, महाविकास आघाडीचा भाग ते राहणार नाही। काँग्रेस पक्षाच्या सोबत मात्र आमची त्यांच्याशी चर्चा ही सुरू आहे। संपन्न झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडीसोबत काही ठिकाणी आमचा अलायन्स होता आणि महाराष्ट्रभरातल्या 29 महानगरपालिकेच्या संदर्भात देखील त्यांच्याशी चर्चा आहे। बऱ्याच ठिकाणी आमची आघाडी व्हावी आणि होतील अशा स्वरूपाचं एक चित्र आहे। नक्कीच, शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये युतीची चर्चा सुरू होती, बोललं जात होतं घड्याळ चिन्हावरती लढावं, पण अचानक असं काय घडलं असं तुम्हाला वाटतं की आता युतीची जी चर्चा आहे ती आता बंद झालेली आहे किंवा फिसकटल्या असा दावा केला जातोय? एकंदरीत युती दोन पक्षांची होणार याचा अर्थ अजित पवार हे जे आहेत हे सरकारच्या बाहेर पडणार अशा प्रकारची असणारी ती चर्चा ही कुठेतरी असावी। पण अजित पवार हे केवळ सत्तेसाठी भाजपसोबत गेलेले आहेत, त्यांनी सत्तेसाठी स्वतःचा पक्ष हा फोडलेला आहे। त्यामुळे सत्तेतून बाहेर निघण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही, एवढंच या अनुषंगाने मी म्हणेन। केंद्रीय नेतृत्वाचा कुठेतरी हस्तक्षेप आहे या सगळ्यांमध्ये असं म्हणावं? मग महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री हे अमित शहाच आहेत। देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत। कोणता पक्ष फोडायचा, कोण कोण फोडायचं, सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्री बनवायचं, कोण मंत्री, कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, कोण पालकमंत्री, हे सर्व निर्णय जे आहेत हे अमित शहा स्तरावर होतात। म्हणून सदा कदा आणि सर्वदा या तिन्ही पक्षाच्या लोकांना हे दिल्लीला जावं लागतं आणि दिल्लीशिवाय त्यांचं पान हलत नाही असं एकंदरीत असणारं चित्र आहे। त्याचा प्रभाव या निर्णयावर असेलच। रायगडमध्ये मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली, त्यांचा खून झालेला आहे आणि यानंतर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळतात। आज कर्जतचे आमदार आहेत महेंद्र थोरवे, त्यांनी म्हटलेलं आहे की सुतारवाडीमध्ये या मर्डरचा प्लॅन आखण्यात आला, सुतारवाडीचा उल्लेख केला। त्यामुळे त्यांची संशयाची जी सुई आहे ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सुद्धा आहे। कसं पाहता एकंदरीतच हा संपूर्ण वाद वाढतोय आणि काय नेमकं करायला हवं? महाराष्ट्राचं राजकीय वातावरण किती प्रदूषित भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या मित्रपक्षाने केलं याचं अत्यंत दुर्दैवी मात्र तेवढंच बोलकं हे उदाहरण आहे। खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे, स्पोर्ट्समन स्पिरिट असलं पाहिजे, सभ्यता सुसंस्कृतपणा असला पाहिजे, मात्र आज सर्व गुंडाळून ठेवलेला आहे। गुंडागर्दी, पैसा हा मोठ्या प्रमाणावर ओतला जात आहे आणि सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष आसुसलेला आहे आणि त्या आसुसलेतून त्यांनी एक फार मोठ्या प्रकारची एक स्पर्धा ही कार्यकर्त्यांमध्ये लावून दिली आहे। कार्यकर्त्यांनी ही निवडणूक फार शांततेने सभ्यतेने ही लढल्या जात होती। महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या फारच खेळीमेळीमध्ये फार अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात होत असत्या। मात्र महाराष्ट्रातला कुठेतरी वाटोळं करण्याचं
हे भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं आहे. एवढा अहंकार, एवढी मस्ती, आणखी आम्हालाच सगळं हवं आहे, आम्हालाच सगळं हवं आहे. अहो, आता ग्रामसभा पण तुम्ही पक्षावर घेणार का? ग्रामपंचायतही पक्षावर घेणार आहे का? मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्ष जो आहे हा कुठेतरी सायलेंट असला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या पक्षाच्याच भूमिकेतून जावं. मात्र ही गावगाडं ओढणाऱ्यांची निवडणूक असते. मात्र या लोकांनी संस्कृती जी आहे ती बिघडवलेली आहे. राजकारणाचा मधले सगळे जे संकेत आहेत त्यांनी पायंदळी तुडवलेले आहेत. आणि मुळात राजधर्म जो आहे हा सरकारकडून पाळला जात नाही. त्यांनी त्या ठिकाणी जशा पद्धतीने 2 सांड लढवल्या जातात, 2 कोंबडे लढवल्या जातात, तशा पद्धतीनं आता पंप मारून 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 इतकं राजकारण खराब केलं आहे की त्या खराब राजकारणातून आता एकमेकांचा जीव घ्यायला ही लोक निघालेले आहेत. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा याचं अत्यंत विदारक चित्र जे आहे. आणि हा एक प्रश्न जो आहे हा या हत्याकांडाच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. आणि खून करणारे हे देखील गुंड हे सत्तेशी संबंधित आहेत. हे देखील या तपासाच्या अनुषंगानं निष्पन्न निघणार आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री पूर्ण वेळ नाहीत. आणि महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्थेची लक्तरं ही देवेंद्र फडणवीसांनी वेशीवर ठेवलेली आहेत. हाच या प्रकरणाचा एकंदरीत गोळाबेरीज आहे. नक्कीच. पण यामध्ये शिवसेनेचे जे आमदार आहे महेंद्र थोरवे हे म्हणतायत की आमचा मृत्यू झाला तरी चालेल पण आम्ही दाखवून देऊ, आणि रायगडचा आका हा सुनील तटकरे आहे अशा पद्धतीनं आरोप करतायत. जरूर यामध्ये खून करणारा माणूस हा आकाच असला पाहिजे आणि त्यांचा खुणवाल्यांचा बोलवता तरी कोण आहे हेही समोर आलं पाहिजे. मात्र आता तुम्ही आमचा एक मारला, आता आम्ही तुमचा एक मारू, ही जी स्पर्धा चालली आहे ही याचाच अर्थ आता कायदा हा गुंडाळून ठेवायचा आणि अराजकता आणि गुंडागर्दी करायची. कायद्याचं काम करत नाही हेच यातून सिद्ध होत आहे. आणि मुख्यमंत्री महोदय पोलीस दलाचं जे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ हे आपण उलटं केलेलं आहे. आणि आता पोलिसांना कोणी घाबरत नाही, कायद्याला कोणी घाबरत नाही. आणि अहो तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हालाही न जुमानता आता तुमचेच मित्रपक्ष आम्ही कायदा हातात घेऊ असं बोलतात आहे. आता तरी आपण शरम बाळगावी ही या निमित्तानं आमची आपल्याकडून अपेक्षा आहे. महायुतीकडून ज्या निवडणुका आहेत मुंबईमध्ये होणाऱ्या आहेत किंवा महाराष्ट्रात होणार आहेत त्यासाठी हिंदुत्ववादी नेत्यांची जी सभा आहे त्यासाठी आता फिल्डिंग लावायला सुरुवात झालेली आहे. जे उमेदवार आहेत संभाव्य उमेदवार त्यांच्याकडून ही फिल्डिंग लावली जाते. मग नितेश राणे असू द्या, गोपीचंद पडळकर असू द्या किंवा योगी आदित्यनाथ असू द्या, यांच्या सभेसाठी ही फिल्डिंग लावली जाते. कसं पाहता या संपूर्ण राजकारणाकडे? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी राजकारणाला सायंटिफिक टेम्परकडे नेण्याचं काम हे त्यांनी केलं होतं. आणि सायंटिफिक टेम्परकडे पंडित जवाहरलाल नेहरूंनी राजकारण केल्यामुळे शाळा, कॉलेज, धरणं थेट मंगलयानापर्यंत आपली प्रगती झालेली आहे. आणि अशा परिस्थितीत आपल्या देशातून शास्त्रज्ञ निर्माण झाले पाहिजे, आपल्या देशातून विचारवंत निर्माण झाले पाहिजे. ही भूमिका ही राजकारणाच्या धुरीणींनी घेतली. आणि आज आपण 21व्या शतकात जे मिळालेलं जे यश आहे त्याच्या पायामुळाशी कुठेतरी सायंटिफिक टेम्पर हे धोरण नेहरूजींचं हे घेतल्या गेल्याचं हे या ठिकाणी प्रामुख्याने त्याचा उल्लेख करावा लागतो. मात्र आता नरेंद्र मोदी आणि आपल्या देवेंद्र फडणवीसांनी काय केलं तर आता सायंटिफिक टेम्पर त्यांनी बाजूला ठेवलं आणि जातीवाद माणसात, जातीत, धर्मात भांडणं लावा आणि टाळूवरचं खुशाल लोणी जे आहे सत्ता स्वरूपाचं ते चाका ही त्यांनी कुठेतरी एक भूमिका जी घेतली त्याचे परिणाम आहे. विकासावर बोलायला ते तयार नाहीत, ते सायंटिफिक टेम्परवर बोलायला तयार नाही, ते सभ्यतेवर बोलायला तयार नाही, ते संस्कृतीवर बोलायला तयार नाही, ते पुरोगामी संत साहित्यावर बोलायला तयार नाही. ते कशावर तयार आहेत? 4 पोरं पैदा करा, 25 पोरं पैदा करा, 4 लग्न करा, 10 लग्न करा, मस्जिदीत हे करा, चर्चमध्ये ते करा, असा सर्व जे आहे ही चर्चेचा जो स्तर आहे हा खालवलेला आहे. आणि हे जे हिंदुत्ववादीच्या नावावर जे बोलतात आहेत हे हिंदूच नाहीत. कारण हिंदूचा जो संदेश आहे, जो भारताचा सनातन ठेवा जो आहे, जो आध्यात्मिक ठेवा आहे तो यांनी गुंडून ठेवला आहे. आणि एकमेकांशी लोक कसे भांडतील, एकमेकांच्या छाताडावर कसे बसतील याकरता प्रोव्होकिंग स्वरूपामध्ये आता भाषणं दुर्दैवाने ही पाहायला लागणार आहे. त्यामुळे माणसं एकमेकांचे त्यांनी डोके फोडावे, एकमेकांचे त्यांनी खून करावे, आम्ही सत्ता भोगू, हे राजकारण भारतीय जनता पक्ष करत आहे. सभ्यतेची, शांततेची, धर्माचा अर्थ सांगणारी वक्तव्य ही करणार नाही. हे पोलरायझेशनची गोष्टी करतील. आणि हे सगळं कशासाठी? तर मोदीजींनी 12 वर्षात काही केलेलं नाही. देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द ही संपूर्ण आता ही ठप्प होत चाललेली आहे.
कुठेतरी दिवाळखोरीकडे त्यांची वाटचाल चाललेली आहे. 100 स्मार्ट सिटी दिसायला तयार नाही. दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, ते 22 कोटी लोक रोजगाराचे तेच दिसायला तयार नाही. शेतमालाला 1.5 भाव देऊ, तो भाव मिळत नाही. त्यामुळे बेरोजगारी ती आज सर्वात जास्ती वाढलेली आहे. शेतकरी परेशान आहे. महिलांची सुरक्षितता ही ठिकाणावर राहिलेली नाही. या सर्व गोष्टींवर पडदा टाकण्याकरता आता विखारी आणि विषारी प्रचार हा भारतीय जनता पक्ष करत आहे. आणि या सर्वातून माझं नागरिकांना आव्हान आहे की सद्सद विवेक बुद्धीने आपण मतदान करा. आम्ही पण मतदान मागू, दुसरेही मागतील, मात्र सद्सद विवेक बुद्धीने झालं पाहिजे. हे आता येऊन आपले पोरं बिघडवायला निघालेले आहेत. आपल्या पोरांच्या हातातली पेन्सिल काढून आपल्या मुलांच्या डोक्यातलं वैज्ञानिक होण्याचं स्वप्न बाजूला ठेवून हे त्यांना कुठेतरी जिहादी बनवण्याकरता निघालेले आहेत. याची नोंद नागरिकांनी घेत असताना या प्रवृत्तीचा निषेध हा सर्वांनी मिळून केला पाहिजे, हे या निमित्ताने सांगायचं आहे. नक्कीच एकनाथ शिंदे म्हणतायत, भर सभेत त्यांनी म्हटलेलं आहे की मी विरोधकांची झोपण्यासाठी नाही तर झोप उडवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. कसं पाहता या विधानाकडे? या झोप उडवणे म्हणजे काय, तर अराजकता निर्माण करणे. त्यामुळे त्यांना अराजकता निर्माण करायची आहे. त्यांना कोणालाच झोपू द्यायचं नाही आहे. आणि न खाऊंगा न खाणे दूंगा याच्या व्यतिरिक्त आता आम्ही कटक कारस्थान करत आम्ही जागे राहू आणि तुमच्या विरोधात करू, तुम्ही जागा राहा. म्हणजे ना सोऊंगा ना सोने दूंगा अशी एक नवीनच भानगड आता एकनाथ शिंदे साहेबांनी समोर आणलेली आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, काँग्रेसचं नेमकं ठरलं आहे का? आणि महाविकास आघाडीमध्ये कोणकोणते घटक पक्ष असणार आहे? 29 नगरपालिका आहेत आणि यासाठी काँग्रेसचा नेमका फॉर्म्युला ठरलेला आहे का की अजून चर्चेचं सत्र सुरूच आहे? नाही, आम्ही चर्चेच्या सत्र कुठेही नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. त्या भूमिकेतूनच आम्ही 288 नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका लढलेलो आहे. तेच धोरण, तीच भूमिका आमची महानगरपालिकेच्या अनुषंगाने आहे. इंडिया अलायन्सच्या पार्टनर शक्य असेल तिथे सोबत घ्या, त्यांच्याशी चर्चा करा. समविचारी जे आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करा, त्यांना सोबत घ्या. आणि आपण एकला चौलरची भूमिका घेत असाल तरी काही हरकत नाही. त्यामुळे कुठे स्वबळावर तर कुठे मित्रपक्षांच्या सोबत आघाडी अशा स्वरूपामध्ये या निवडणुकांना आम्ही सामोरं जात आहोत. 29 महानगरपालिका आहे, यामध्ये किती महानगरपालिकांवरती काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा महापौर बसेल असा विश्वास आहे तुम्हाला? आम्ही पंचांग पाहून राजकारण करत नाही, आम्ही विचार पाहून राजकारण करतो. आणि त्यामुळे लोकांना गृहीत धरून आहे. आमच्याजवळ EVM मशीनचं सेटिंग पण नाही आहे आणि आमच्याजवळ उधळायला पैसा पण नाही आहे. मात्र आम्ही विचारांच्या माध्यमातून विचारांना घेऊन या निवडणुकीला सामोरं जाऊ. आणि विचारांच्या माध्यमातून मतांचा जोगा मागत असताना एक चमत्कारिक स्वरूपाचा निकाल हा महानगरपालिकेच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीत जो काँग्रेसने चमत्कार केला त्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पट असा चमत्कार आम्ही महानगरपालिकांच्या निकालाच्या अनुषंगाने घडून दाखवू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.